काल परवा मला एका व्यक्तीने असं विचारलं की आपण आहे ना आयुष्यात फक्त 60-65 वर्ष जगणार आहे, मग कशाला कष्ट करायचे, कशाला त्रास सहन करायचा आहे. त्या गोष्टीवर माझं काय म्हणणं आहे माहिती का, आपण जेव्हा 12वीत जातो, आपण 11वी-12वी पर्यंत शाळा शिकतो, तर आपलं वय काय होतं माहिती का, 12वीत एक 18-19 वर्षात आपण होतो. मग 18-19 वर्ष आपले आई वडील आपल्याला कोणतीच गोष्ट कमी पडू देत नाहीत, नाही का. पैसे म्हणले की पैसे म्हणेल तो हट्ट पूर्ण करतात. मग त्यानंतर आपलं कर्तव्य नाही का त्यांना सुखात ठेवायचं, त्यांना म्हणून ती गोष्ट द्यायची. त्यांना अपेक्षा आहे का ना आपल्या मुलं पण, भाऊ आपल्या मुलाने असं असं काम केलं पाहिजे, आपल्याला पाहिजे ती गोष्ट दिली पाहिजे, बरोबर का नाही. आणि मी केव्हा मरण नाही सांगता येत. माणूस आहे ना जन्माला आल्या बी मरतोय, 10-15 वर्षात बी मरतोय, ॲक्सिडेंट झाला तरी मरतोय, कोणाला अटॅक येतोय जातोय. आणि काही काही व्यक्ती म्हातारापर्यंत जगतात आणि म्हातारा झाल्या मारतात, बरोबर का नाही. मग 4 लोकांनी ना आपल्या नाव ठेवलं पाहिजेत, नावं नाही ठेवलं पाहिजेत की आयुष्यात येऊन ह्याचा हेलपाटा झालाय, काहीच करा नाही, नुसतं नाही का असंच बोंबलं थिंडतोय. ह्या पृथ्वीवर आहे ना प्रत्येक जीव संघर्ष करतोय. आता उदाहरण आहे ना लय वारी, कुत्र्याचं उदाहरण बघा. मालकासाठी ना कुत्रा असं कोण आनंद आला तर भुंकतो, त्याला कशामुळे बघतो, कारण तो मालकाची भाकर खातोय. मग तो कामच करतो ना एक प्रकारचं, असं जागेवर तर बसत नाही ना, काम आहे ना त्याचं. मग आपण जर काहीच काम केलं नाही तर आपल्याला काय किंमत राहणार आहे बरं. आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून काय अपेक्षा करायची. आपण जर असंच राहिलो भाऊ आयुष्यावर आपण मारणारच आहे, त्याचा नाही विषय काय. पण आयुष्यात काहीतरी चांगलं जगलं पाहिजेत ना. आपण जर काहीच काम नाही केलं तर आपल्याला चटणी भाकर सुद्धा सुखात नाही भेटायची. आपण काम केलं, कष्ट केलं तर आपण 4 घास सुखाचे खाऊ शकतो. 4 लोकांचे असं बोलणं नाही का आपल्याला ऐकाय नाही भेटणार की हा व्यक्ती आपल्यासोबत असा बोलत होता. 4 लोक चांगलेच म्हणणार आहे आपल्या आईवडिलांना, आपल्यासोबत आपल्यावर अभिमान वाटणार आहे की मग आमचा मुलगा असा आहे बाबा. आपण मेले नाही तर आपल्याला 4 लोक काय म्हणतात माहिती का, आपण जर आयुष्यात काय नाही केलं तर म्हणतात काय केलं त्याने आयुष्यात येऊन, आला हा असा मेला, काही काम केलं नाही, काय नाही. आपण ते बघायला नाही राहणार, पण आपलं नाव आहे ना असं वाईट म्हणून निघणार आहे. आपण आपल्या आईवडिलांना चांगलं सांभाळलं, चांगलं काम केलं नाही का, तर 4 लोक आपलं नाव मागं काढणार आहे. होता बाबा असा माणूस, तो कधीच नाही का कुणाच्या हातापाय नाही पडला, काम केलं, चांगला रुबाबात जगला. त्याच्यामुळे ना आपण केव्हा ना केव्हा मरणार आहे, पण जगता नाही ना कायम शानमध्ये चांगलंच जगायचं, एवढं लक्षात ठेवा.